नमस्कार। आज पुणे शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज सकाळपासूनच आम्ही वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते झालेले आहे आणि त्यानिमित्तानं आपण सर्वजणच इथे आज इथे जमलो आहोत। या कार्यक्रमासाठी अजून उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री मुरलीधरजी मोहोळ साहेब, नामदार चंद्रकांतजी पाटील साहेब, महापौर मंजुषाताई नागपुरे, आमदार योगेशजी टिळेकर, आमदार चेतनजी तुपे, आमदार भीमरावांना तापकीर, माजी राज्यमंत्री दिलीपजी कांबळे, माजी आमदार सुनीलजी टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, उपमहापौर श्री परशुरामजी वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथजी भामाले, सभागृह नेते गणेशजी बीडकर, विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट निलेशजी निकम, माजी महापौर राजलक्ष्मीताई भोसले व वैशालीताई बनकर, महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम आणि त्यांची संपूर्ण टीम, अतिरिक्त आयुक्त, सर्व लोकप्रतिनिधी, पुणे महानगरपालिकेचे सर्वच सन्माननीय नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व पत्रकार व सर्वच मीडियावाले सन्माननीय प्रतिनिधी आणि उपस्थित माझ्या सर्वच बंधू भगिनींनो, पुणे महापालिका आणि आपुलकी हेल्थ केअर याच्या संयुक्त विद्यमानाने पीपी तत्वावरील देशातील पहिल्या कर्करोग हॉस्पिटलचं उद्घाटन आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थोड्या वेळापूर्वीच झालं आहे। शासन आणि खाजगी संस्था जेव्हा एकत्र येतात तेव्हा सर्वसामान्यांना जागतिक दर्जाचा आरोग्य सुविधा अत्यंत माफक दरात उपलब्ध होऊ शकतात, हे याचे एक उत्तम उदाहरण आहे। आरोग्य सेवा ही आपली मूलभूत गरज आहे। बाणेरसारख्या वेगानं विकसित होत असलेल्या भागामध्ये दर्जेदार, परवडणाऱ्या आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणं हे नागरिकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे। या हॉस्पिटलच्या भागातील नागरिकांना आता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आधुनिक उपचार एकाच छताखाली मिळणार आहेत। आपुलकी हे केवळ नाव नसून रुग्णांची सेवा करताना त्यात माणुसकीचा ओलावाही आहे आणि हीच आमची भावना आहे। आज राज्य शासनाच्या नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे। नुकतेच काही दिवसापूर्वीच आपण पुणे जिल्ह्यामधील 45 मॉडेल PHCचं उद्घाटन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलंच असेल। त्यामुळे शहराबरोबरच आपल्या ग्रामीण भागालाही आरोग्य व्यवस्था ही आधुनिक, सुसज्ज आणि सक्षम, बळकट होण्यास मदत मिळणार आहे। राज्य शासन आपलं काम करतच आहे, परंतु आपण सर्वांनीही आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। नियमित तपासणी, योग्य आहार आणि योग्य व्यायाम हा सर्वांनीच केला पाहिजे आणि आपलं आरोग्य चांगलं राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे। आजच्या दुसऱ्या उद्घाटनाच्या समारंभामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण होत असताना माझ्या मनात अभिमान आणि प्रेरणा तसेच आदराची भावना आहे। छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे रक्षणकर्ते हो, हिंदवी स्वराज्याचे ध्वजवाहक होते आणि अखंड भारताच्या एकात्मतेचे प्रतीक होते। त्यांचं बलिदान आजही लाखो शिवभक्तांना आणि जनतेला प्रेरणा देत आहे। संभाजी महाराजांचं आयुष्य हे साहस, बुद्धिमत्ता आणि बलिदानाची पराकाष्ठा आहे। हे शिल्प केवळ पाहण्यासाठी नाही, त्यांच्यासारखा कणखर बाणा आणि राष्ट्र स्वाभिमान आपल्या सर्वांच्या मनामध्ये जागृत करण्यासाठी हा पुतळा आपल्याला म्हणावा लागेल। या शिल्पामुळे शिवाजीनगर परिसराला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख मिळणार आहे। मुठा नदीच्या काठी वसलेले हे ऐतिहासिक उद्यान
आता या भव्य शिल्पामुळे अधिकच प्रेरणादायी झाला आहे. येणाऱ्या पिढ्यांना पुतळा हा संभाजी महाराजांचा अतुलनीय पराक्रमाची, आपल्या इतिहासाची, वीरांच्या बलिदानाची आणि स्वाभिमानाची नक्कीच आठवण करून देतील यात शंका नाही. तसेच आजचं म्हणजे आपलं इथे दोराबजी पॅराडाईज, NIBM आणि मोहम्मदवाडी परिसरातील समान पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अंतर्गत पाण्याच्या साठवण टाक्यांचे लोकार्पणही आज आत्ता माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याबद्दल मी NIBM आणि मोहम्मदवाडी परिसरातील नागरिकांचं अभिनंदन करते. या 9 टाक्यांमुळे या परिसरातील हजारो कुटुंबांना आता नियमित आणि शाश्वत पाणी पुरवठा होणार आहे. हे केवळ सिमेंट काँक्रीटचे बांधकाम नसून पुणेकरांच्या जीवनमानाचा उंच दर्जा होणारा हा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या प्रकल्पामुळे पूर्वीच्या पाणी टंचाईच्या समस्या मोठ्या प्रमाणात दूर होतील. विशेषतः वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवीन वसाहतीमध्ये पाण्याची क्षमता किंवा समानता राखणे, पुरेशा दाबाने पाणी कमी येणे हे आव्हान होतं. या 9 टाक्यामुळे दाब वाढेल, पाणी गळती कमी होईल आणि प्रत्येक नागरिकाला पाण्याचा न्याय वाटा मिळेल याबद्दल कोणतीही शंका नाही. पण पाणी हे जीवन आहे आणि ते प्रत्येकानेच जपून वापरलं पाहिजे. त्याचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. पाणी बचत, पाणी संवर्धन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या छोट्या छोट्या सवयी आपण सर्वांनी लागून घेतल्या पाहिजेत. या प्रकल्पामुळे मोहम्मदवाडी परिसरातील रहिवाशांच्या जीवनशैलीमध्ये नक्कीच सकारात्मक बदल होणार आहे, आरोग्य सुधारणार आहे आणि विकासाला नक्कीच गती मिळवून आत्मविश्वास वाढणार आहे. थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी मुंबई येथील महात्मा फुले चौक इथं मेट्रो समवेत दुमजली उड्डाणपूल बांधण्याच्या कामाचं ऑनलाईन उद्घाटनही झालं. या उद्घाटन पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ वाचणार असून इंधनाची देखील नक्कीच बचत होणार आहे. आज या कामांचं आपण उद्घाटन व लोकार्पण करत आहोत. त्या सर्व कामावरती आदरणीय दादांचं भूमिपूजनापासून बारकाईनं लक्ष होतं. या कामांना त्यांनी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिलेला होता. वेळोवेळी त्यांनी इथे येऊन कामांची पाहणी केलेली आपल्या सगळ्यांना आठवत असेल आणि त्यामधूनच ते प्रगतीचा आढावा घेत असायचे. या कामांच्या माध्यमातून आदरणीय दादांच्या स्मृती सदैव आपल्या हृदयात जागृत राहतील. कुठलंही काम करताना ते गुणवत्तापूर्वक व्हावं आणि दर्जेदार झालंच पाहिजे असा आदरणीय दादांचा नेहमीच आग्रह असायचा. एखादा प्रकल्प किंवा वास्तू उभारत असताना गुणवत्तेबरोबरच त्यांची पुढील 15-20 वर्षाची देखभाल दुरुस्ती कशा प्रकारे होईल त्यांची आतापासूनच व्यवस्था करून ठेवली पाहिजे असा ते नेहमीच म्हणायचे. आज भूमिपूजन झालेली कामं तशाच प्रकारची होतील अशी मी अपेक्षा करते. परवाच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हा सर्वांगीण विकासासाठी 2026-27च्या आर्थिक विकास वर्षासाठी 1,472 कोटी रुपयांचा निधी आम्ही अर्थसंकल्पित केलेला आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्यामुळं आणि मार्गदर्शनामुळं जिल्ह्यातील प्रकल्प अधिक वेगाने पुढे सुरू आहेत. यापुढेही देखील विकासाच्या कामासाठी निधीची कसलीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर सांगते. या तिन्ही प्रकल्पांसाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या अभियंत्यांचे, अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, कामगारांचे, शिल्पकारांचे आणि या प्रकल्पाच्या संबंधित सर्व यंत्रणांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. या सर्व प्रकल्पांमुळे शहराच्या नागरिकांच्या आरोग्यविषयक सुविधा अधिक सक्षम होतील आणि मूलभूत नागरी सुविधांचा दर्जा उंचावून पुणे शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल असा विश्वास व्यक्त करते. मला या कार्यक्रमासाठी महापौरताईंनी मला बोलवलं त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.